नमस्कार, मी संदीप त्रिभुवन. एवढा 2-3 दिवसपासून जी थंडी पडायली ते थंडीमुळे जो आपला गाव चौक आहे तो चौक देखा तुम्ही देखील की तो चौक अक्षरशः खाली आहे आणि त्या बाकीना दुनीवर बसेलेत. म्हणजे सांगा ना, गोष्ट अशी आहे की आठे जवळजवळ या मंदिराला जागी या चौक मा 50 ते 60 जण आहेत. पण थंडीनं वातावरणमुळे फक्त 7-8 जण दिसीला ना. त्या शेतकरी बिचारा त्या म्हणजे त्याच ना लाईट ना वावरना लाईन ना टाईम होई म्हणजे त्या बसेलेत. आता आपण त्यासले असं विचारू की काय वाटलं ना वाटून थंडीना बद्दल ते विचारू. चला, तुमचं नाव? दिलीप दयाराम शिरसाट. दिलीप शिरसाट आहे मी. काय वाटलं ना थंडीनं? कसं थंडीनं असं वातावरण होई जायले काय सांगू दादा. त्यांबाई ना जो म्हातारा माणसेच घरमाई निघाणं काम नाही शे. आ रातपाट न उठणं आई थंडीना तडाकामा इच्छा होत नाही आणि खेतीमा जावाशिवाय राहत नाही. पाणी भरणं शे. परत आता देवबा उघडी घ्या वावरे तयार होई घ्यात पाणी लावायला जाणं पडत. पण घरमाईन कोठे शे. त्यांनी बाई थंडी ना गुंता डोरेसनं बी बिचारा अशी पडता होई जाते डोरे बाहेर येतात. म्हणजे यानावर डोरेसवर बी काहीतरी परिणाम असतो का दूधवर? अहो दूध म्हणजे ज्या म्हशीच्या 5 लिटर नाही म्हशीच्या त्या 3.5-3 वरी लागण्यात थंडीना पायरे. आणि दूध ते दूध आणि माणसे उठणीच सकाळ पायरे आखो दवाले तिथले. इथला परिस्थिती बेकार होई जायची. म्हणजे या थंडीमुळे गोष्ट अशी होई झाली की थंडीना परिणाम आहे त्यांना म्हणजे माणूस ते माणूस. पण ज्या म्हशी आहेत गाई आहेत यासले देखील थंडीमुळे ते दूध आहे ते दूधना परिणाम आहे कमी होई जाईल. तर मला सांगा बरं की तुम्ही ना ते नेमकं कसं म्हणजे टाइमपास म्हणजे बसलेत का काय कोठे जावं तयारी का? अहो आमले जाणे आमले पण लाईट ना टाइम जरासा उशिरा रास त्यांना मग बसेल जाते बडा जण एकच रस्ता कोण कत जाई बटनूच गप्पा मारत. आता लाईन ना टाइम होणार उठी जास होता आमना कामले बरोबर. एवढी थंडी म्हणजे नाही मग तुमल्या काही सरकारला काही सांगणं का की सरकार काय करी. सरकारने ते मागे म्हणे ते दिननी लाईन करणे शेतकरी इथले दिननी लाईन दिसत बा आधी 8 घंटा रात्री देत ते दिननी चालत जाई. पण कोठे सरकार बी कसो आमनाकडे सरकारने निदान म्हणजे बाहेर निघिसन थंडीना जो आहे ना ते देखायला पाहिजे की थंडी कशी राजवू असं. आणि थंडीमध्ये जायचं म्हणजे त्या वावरमा जायचं काही जावर पंगडी जपावण्यात बरं त्या 12 धरते म्हणजे पाणी उतरती आणि ते पाणी एवढी बरफ ना म्हणजे हिमालयामध्ये तरी कमी थंडी राहते एवढी वावरमा थंडी राहत. मनीसन जे आपलं अधिकारी आहेत लाईटवाला किंवा काही यासनी समजीला आलं पाहिजे शेतकरीसले. आणि जी दिवसनी लाईट आहे ना म्हणजे रात्री जी लाईट आहे ना तिला दिवसनी करायला पाहिजे असं शेतकरी म्हणे राहणार. बोली खानदेश मराठीसाठी संदीप त्रिभुवन, धुळं.